नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेंबरशिप प्लॅन कशा पद्धतीने काम करतो. मेंबरशिप प्लॅन हा तुम्ही तुमच्या कस्टमर्सना देऊ शकता, जेणेकरून त्यांना एक्स्ट्रा डिस्काउंटचा बेनिफिट तुम्हाला देता येईल. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काही फी ॲज अ मेंबरशिप प्लॅन म्हणून त्यांच्याकडून घेत असता. तर हा मेंबरशिप प्लॅन कशा पद्धतीने काम करतो ते पाहण्यासाठी आपण सिम्पली लोगोवरती जायचं आहे. अकाउंट अँड सेटिंग्समध्ये सर्व्हिसेस अँड टूल्स हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मेंबरशिप प्लॅन हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळेल. ह्यामध्ये तुम्हाला जे काही ॲक्टिव्ह प्लॅन्स असतील मेंबरशिप रिलेटेड ते पाहायला मिळतील. पण जर का तुम्ही वेअरहाऊस मॉडेल यूज करत असाल तर हे पेज फक्त आणि फक्त वेअरहाऊसलाच दिसेल, बाकीच्या ब्रांचेसना दिसणार नाही. आता ह्यामध्ये आपला एक ऑलरेडी प्लॅन ॲक्टिवेटेड आहे, गोल्डन कार्ड. आपण जर आय बटनवरती क्लिक केलं तर आपल्याला त्या प्लॅनबद्दल कोणत्या कॅटेगरीमध्ये किती % डिस्काउंट कोणत्या गोष्टीसाठी दिलेलं आहे ते पाहायला मिळतं. आपण सिम्पली नवीन प्लॅन जर क्रिएट करायचा असेल तर मोरवरती क्लिक करायचं आहे, प्लस प्लॅन्सवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली प्लॅनचं नेम डिसाईड करायचं आहे, जे काही तुमचं डिझायर्ड नेम असेल ते. आता इथं आपण प्रीमियम प्लॅन असं देऊयात एक्झाम्पलसाठी. प्राईस आपण त्याची 399 ठेवू. व्हॅलिडिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. आता आपण एक्झाम्पलसाठी 30 डेज आणि डिस्काउंट टाईप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, कॅश किंवा लॉयल्टी पॉईंट्स. जर तुम्हाला कॅशमध्ये डिस्काउंट द्यायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मेंबरशिप प्लॅन बनवू शकता, किंवा लॉयल्टी पॉईंट्समध्ये त्यांना पॉईंट्स द्यायचे असतील तर त्या पद्धतीने सुद्धा मेंबरशिप प्लॅन क्रिएट करू शकता. आता इथं आपण लॉयल्टी पॉईंट सिलेक्ट करूया आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज डिस्काउंट सेट करून द्यायचं आहे ह्या पर्टिक्युलर प्लॅनसाठी. जो मेंबरशिप प्लॅन तुम्ही क्रिएट केला आहे त्यासाठी, त्या प्लॅनसाठीच हा डिस्काउंट लिमिटेड राहील. व्हॅल्यूज फिलअप करून तुम्ही सिम्पली प्रोसीडवरती क्लिक करायचे. नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये येईल ते. इथं तुम्हाला त्या प्लॅनच्या ज्या डिटेल्स आपण आता फिलअप केलेल्या आहेत त्या एकदा रिव्ह्यू करायला मिळतात एक कन्फर्मेशनसाठी. आणि सिम्पली तुम्ही सर्व डिटेल्स व्हेरीफाय करून सबमिटवरती क्लिक करू शकता, जेणेकरून तुमचा हा प्लॅन क्रिएट होऊन जाईल. बघा, आपल्या इथं आता 2 प्लॅन तयार झालेले आहेत. पहिला होता आपला गोल्डन प्लॅन, आपण नवीन बनवला आहे प्रीमियम प्लॅन. आता हा प्रीमियम प्लॅन बद्दल आपल्या डिटेलमध्ये दोन्ही प्लॅन आपण बघू. त्यासाठी आपल्याला नवीन कस्टमरला प्लॅन कसा एनरोल करायचा ते पाहणार आहोत. आपण सिम्पली एक कस्टमर सेल्स इनवॉइसमध्ये ॲड करूया. सिम्पली एक नेम टाईप करू. ठीक आहे. आता हे आपले रेग्युलर कस्टमर आहेत. इथं बघा, त्यांच्या समोर पेनचा सिम्बल आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या डिटेल्स एडिट करण्याचा ऑप्शन येतो. त्यामध्ये आपल्याला इथं एक एक्स्ट्रा ऑप्शन मिळाले, नो मेंबरशिप प्लॅन. बघा, इथं बाय प्लॅनचा ऑप्शन आहे. बाय प्लॅनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जेवढे अवेलेबल प्लॅन्स असतील ते प्लॅन्स इथं डिस्प्ले होऊन जातील. जो प्लॅन त्यांना हवा आहे तो प्लॅन आपण सिलेक्ट करू शकता. पेमेंट मोड सिलेक्ट करू शकता आणि सबमिट करू शकता, जेणेकरून तो प्लॅन त्यांनी परचेस केला असं होऊन जाईल. ओके. मग काही डिटेल्स कन्फर्म करूया. मग त्यांना तो प्लॅन ॲक्टिवेट होऊन जाईल. एकदा का प्लॅन ॲक्टिवेट झाला की तुम्हाला हे मेंबरशिप लिंकचा एक सक्सेसफुली ॲडेडचा एक मेसेज येईल आणि ज्या कस्टमरला प्लॅन ॲक्टिवेटेड आहे त्या कस्टमरच्या नेम समोर असा क्राउनचा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. जर का तुम्हाला मेंबरशिप ॲक्टिव्ह असलेले कस्टमर्स पाहायचे असतील तर सिम्पली तुम्ही कस्टमर सेक्शनमध्ये जाऊ शकता. कस्टमर सेक्शनमध्ये सिम्पली तुम्ही सर्च करू शकता एखाद्या कस्टमरचं नेम. हे नाही, तर हे बघा, आपण कस्टमर डिटेल्स ओपन करूयात. कस्टमर डिटेल्समध्ये आपल्याला इथं मेंबरशिपचा ऑप्शन दिसतो बघा.
याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे प्रिव्हियस प्लान्स होते, जे एक्सपायर झालेले आहेत, जे कोणते ॲक्टिव्ह आहेत, किती डेज व्हॅलिडिटी आहे, किती डेटला परचेस केला होता त्यांनी तो प्लान, किती कोणत्या डेटपर्यंत त्यांचा प्लान ॲक्टिवेट राहील, व्हॅलिड आहे, स्टेटस काय ॲक्टिवेट आहे का एक्सपायर्ड आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी त्या कस्टमरच्या रिलेटेड जे प्लान्स आहेत त्या पाहायला मिळतील. त्यानंतर आपण प्रीमियम प्लान जो आपण आता क्रिएट केला आहे त्याच्यावरती एकदा डिटेल्स पाहूया. जर का तुम्हाला एखादा प्लान डिॲक्टिवेट करायचा असेल तर तो तुम्ही इथून करू शकता मेंबरशिप प्लान्समधून, पण त्यामध्ये एक कंडिशन राहील. जर का त्या प्लानमध्ये कोणते कस्टमर एनरोल असतील, एक जरी कस्टमर एनरोल असेल तर तुम्ही तो प्लान डिॲक्टिवेट नाही करू शकत जोपर्यंत त्या प्लानची व्हॅलिडिटी संपत नाही त्या कस्टमरसाठी तोपर्यंत. त्यानंतर तुम्ही तो प्लान डिॲक्टिवेट करू शकता. आता आपण प्लान ओपन केलेला आहे, तर यामध्ये एनरोल असणारे आपल्याला कस्टमर्स दिसत आहेत. आता एक्झाम्पलसाठी एकच आहे कस्टमर, पण